हॅलो एव्हरीवन, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी मी बनवत आहे इथे चणे, काळे चणे. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे मस्तपैकी. तर त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स टाकून आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि झाला आपला नाश्ता रेडी. तर चला आजच्या ब्लॉगला सुरू करूयात. तर आजची स्पेशल रेसिपी असणार आहे डोनट्स आणि पिझ्झा. ते मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे. चला तर मग सुरू करूया बनवायला. त्या अगोदर मी पिल्लूचा नाश्ता बनवून घेते. पिल्लूचा नाश्ता सकाळचं, याच्यामध्ये मी टाकला आहे रागी, नाचणीचं पीठ, बेसन आणि गव्हाचं पीठ, थोडीशी हळद, मीठ आणि थोडीशी मिरची. इथं एक हे बनत आहे आणि इथं दुसरं बनून झालेलं आहे. मस्त मस्त हे आहे पिल्लूचा नाश्ता. आधी याला पलटून घेऊ. वा, मस्त किती छान झालंय ना. चला तर कप दूध घेतलेलं आहे मी इथं, दिसतंय. आता हे गरम आहे हलकंसं, याला असंच ठेवते. मग याच्यामध्ये आपल्याला ईस्ट आणि साखर टाकायची. तर मी 3-4 टीस्पून जे आहे ना ईस्ट आणि साखर टाकायचं आहे. तर हे हाफ टीस्पूनचं आहे. हाफ टीस्पून आणि 1/4 टीस्पून टाकलं तर 3/4 टीस्पून होतं. ठीक आहे ना. आता हे हाफ झालंय. आता 1/4चं माझ्याकडे हे वाला आहे, ब्लॅक मधला नाही आहे चमचा, आणि 1/4 टीस्पून आहे. तर आता हे टाकू आणि सेम अमाऊंट मध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. हे आहे हाफ आणि हे आहे 1/4 टीस्पून. चला हे व्यवस्थित राऊंड याला असंच गोल गोल फिरवून घेते मी आणि याला 10-15 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे फुलेल. ईस्ट व्यवस्थित फर्मेंट झाले. चला तर आता पीठ मळून घेऊ आपण. हे टाकायचं आपल्याला या पातेल्यात. हे दुधाच बनवलेलं आहे मी. आता यात लागले थोडं, यात मी थोडं पाणी टाकून घेईन आणि याच्यावर आपण ठेवूयात चाळण. त्याच्यात टाकूया 1 कप गव्हाचं पीठ. आता आपण गव्हाच्या पिठाचे डोनट्स बनवतो. ठीक आहे. 1 टेबलस्पून कोको पावडर आणि हाफ टीस्पून अशा पद्धतीने टाकायचं आपल्याला. ते 1.5 टेबलस्पून टाकायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला टाकायचं 2 टेबलस्पून पिठी साखर. ही एक गोड करतो आपण, डोनट्स बनवतो ना, डोनट्स गोड असतात. 2 टेबलस्पून पिठी साखर. चाळून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला सगळं पीठ. कोरडं पीठ टाकून घेतलंय आणि हे 1/4 कप पाणी आहे जे ईस्ट त्याच्यात होतं, ते ह्यात मी टाकून घेते. चला तर आता याला मी हाताने नाही करणार आहे, बीटरने नीडिंग करून घेणार आहे याचं. ठीक आहे. मी ब्लेंडरने मळून घेतले पीठ आणि याला 1-2 तासासाठी मी बंद OTG मध्ये ठेवून टाकते, म्हणजे हे डबल होईल साईजमध्ये. तोपर्यंत 1 ते 1.5 तासानंतर चेक करूया. आता तसे उन्हाळ्याचे दिवस आहेत, व्यवस्थित डबल होईल साईजमध्ये. ठीक आहे ना. चला तर मग याला मी ठेवून टाकते. हे मी पिझ्झासाठी घेतलेलं आहे इथं. त्याच्यामध्ये पीठ टाकून आणि मीठ टाकायचं आणि हे मळून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे गव्हाचं पीठ 1 कप आणि 1 कप मैदा टाकते मी. हाफ टाकत आहे बेससाठी, कारण मैदा माझ्याकडे कमी आहे ना, कमी पडणार मैदा. स्टॉप करतो. हे झाले 2 कप मैदा. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते आणि याला पण आपण असंच नीडिंग करून घेऊयात. थोडंसं मीठ. आता हे ना पिझ्झासाठीचं पीठ मळतो आहे की नाही आपण. पिझ्झा खायचा आहे ना, आज यांनी सांगितलं पिझ्झा आणि डोनट्स. तर म्हणून मी म्हटलं बेसपासून सगळं घरीच बनवावं. आणि डोनट्स तर मी गव्हाच्याच पिठाचे करते आणि पिझ्झा पण गव्हाच्याच पिठाचा झाला. आणि यात काहीच फारसं नाही आहे. मला बघायचं पिल्लूला पण आणखी काम आहे, म्हटलं आधी हे करून ठेवते लगेच. त्यात अजून अर्धा कप पाणी टाकायचं आहे मला. आधी मी 1/4 कप टाकले, गरज पडली की अजून 1/4 कप, म्हणजे अर्धा कप होईल. 1/4 कप पाणी टाकते मी याच्यात आणि मग यात थोडंसं बटर आणि तेल टाकून याला मिक्स करते. आता याच्यात मी 1 टेबलस्पून तेल टाकते आहे आणि हे मिळून झाल्यावर मग आपल्याला बटर टाकायचं. यात 1 टेबलस्पून बटर टाकू.
त्या हरकत नाही. याला मी असंच ठेवून टाकते आणि डबल होऊ देत, मग ह्याला ना म्हणून घेऊ. ठीक आहे ना. तू काय बनवतेस? ती ट्रॉफी बनवते. हे जे ब्लिंकिटचं बॅग आहे ना, त्याच्यासोबत इथे मागे आलंय. आता मी अगोदरचं दाखवता नाही आलं मला, कारण पिल्लूने घेऊन बसला होता मोबाईल, त्यामुळं हे कटआउट केलंय तिने. बघू तुझ्या हातात, पिल्लूच्या हातात आहे का? हे पिल्लूचे पाय कसं नेल पेंट लावून घेतले त्यांनी, बघू दे कसा अवतार केलाय ह्याचा. ही ट्रॉफी हिने बनवलंय, पण सईने बनवलंय, पण हे कसं केलंय त्याने सगळं काढून टाकलंय. ठीक आहे, लहान मुलं असेच करतात, छोटं बाळ आहे ना ते. पण तू एवढं सगळं बनवलंस, हे किती छान बनवलंय. ट्रॉफी मस्त बनवले. फक्त हे याला चिटकवायचं होतं, पण तेवढ्यात हे आरुनी याचा अवतार हे असं केलंय. एक मिनिट, ठीक आहे, नको नाराज होऊ, तू छोटा आहे ना तो. चला तर मग डोनट्स बनवायला घ्यायचं आपण. हां, टॉपिंग करायची आपल्याला मस्त मस्त. सई, आपण जे फर्मेंट करायला ठेवलं होतं ना पीठ डोनट्ससाठी, चॉकलेट डोनट्स, तर आपण गव्हाच्या पिठाचं बनवतोय ना, तर याच्यामध्ये आपण चॉकलेट टाकलं होतं. फुगलंय ना बघ. अगोदर किती कमी होतं जेव्हा ठेवलं होतं आपण, तर मस्त फुगले. आता याला आपण डिश्यूम करूया. असं थोडंसं कोरडं पीठ घेऊन, चला याला असं हाताला कोरडं पिठामध्ये डुबवून घेतलंय. असं हवा काढून घेऊ याचं. आता थोडं टाइम झालंय, मस्त याला बबल्स आलेत हे बघ. रेडी आहे आपलं पीठ. थोडंसं ना प्लेटमध्ये काढून याला व्यवस्थित मळून घेऊ मस्त. थोडंसं पीठ चाळून घेतलं इथं, कारण डोनट जे आहेत तळून बनवलं जातं, पण मला तळलेलं नाही बनवायचं आहे. मुलांना पण तळलेलं नाही द्यायचं मला तेलात, म्हणून मी पिठाचा वापर करते इथे. थोडं जास्त झालं, हे साईडला करते. पिझ्झासाठी पण मी पीठ मळून ठेवलंय, मग त्याच्यामध्ये हे जे एक्स्ट्रा पीठ आहे त्याच्यासाठी यूज करेल. तर एवढं बाद झालं, जास्त पीठ बरोबर नाही, मी जास्त चाळून घेतलं याच्यात. ह्याला व्यवस्थित मळून घेते आधी. किती बनतील डोनट्स? होते, मी पीठ कमी घेतलंय, 2 कपचं घ्यायला पाहिजे होतं. काय हरकत नाही, आधी एवढं बनवून बघू. ते चॉकलेट फ्लेवर आहे ना, मग उद्या परवा काय करू, आणखीन प्लेन मधलं बनवूयात डोनट्स. आता ह्याला ना व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तर याला ना हे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि पूर्ण सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं आपल्याला. नेहमी आपण ब्रेड म्हणा, डोनट्स म्हणा, सर्व असंच पीठ करून घ्यायचंय. मस्त सई आणि कबीरची मजा चालू आहे, त्याचसोबत पिलूची पण मजा चालू आहे. बल्ले बल्ले, जबान की हो गई बल्ले बल्ले. चला आता हे व्यवस्थित झालंय. याला मी असं व्यवस्थित राऊंड करून घेते आणि याचे आपण पार्ट्स करूयात 6 वेगवेगळे. थोडेसे छोटे होतील डोनट्स, पण काय हरकत नाही, परत बनवूया उद्या परवा. जोपर्यंत तुम्ही आणखीन एकदा डोनट्स बनवून घेऊ, है ना. मला वाटलं एक कपाचंच पीठ घेतलं मी, मला वाटलं होईल याच्यात, पण जरा कमी वाटते मला, काही हरकत नाही. चला याला आता कट करून घेऊ. पिझ्झा कटर घेतले, माझ्याकडे केकचं पण कटर आहे, पण मला ते बेटर वाटलं म्हणून मी ह्याच्यात करते. माझ्याकडे आणखीन एक कटर आहे, पण जाऊ द्या. म्हटलं पिझ्झासाठी पिझ्झा बनवायचा आहे, तर हे दोन्हीला चालून जाईल. मग मी थोड्या आणि पिझ्झा पण मला वापरायचंच आहे, 2-2 कशाला मी खराब करू. मग हे आता हे प्रत्येक एक एक घेऊन आपल्याला ना असे राऊंड राऊंड बॉल्स बनवायचे आहेत, असं फोल्ड करायचं आतल्या साईडला, आणि हे सगळीकडून ना आपल्याला राऊंड अँड राऊंड करून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा चपातीसाठी कसं करतो आपण तसं. ठीक आहे ना, मस्त झालं हे. आता हे बाकीचे सगळे असंच करून घेऊयात अगोदर. चला तर हे एवढे राऊंड्स बनवून रेडी झालेत. 8 झालेले आहेत. सॉरी 8 झाले, किती झाले सई? 8 झालेत ना. तर हे सगळे राऊंड रेडी आहेत. आता ह्याला आपल्याला हातानेच असं राऊंड करून घ्यायचं, बेलनची गरज नाही आपल्याला. ह्याला असं हातानेच ना थोडंसं पीठच घेते, भले नंतर थोडंसं कोरडं काढायला लागू दे. एवढं साईज ओके आहे ना. आता याच्यातून आपल्याला राऊंड वेगळा करायचा आहे. हे जे आपले नोझल आहे ना केकसाठीचं, याने. वाव, हे असं काढून घेतलं. हे एवढे जाडीचे झाले. आता हे फटाफट सगळे काढून घेऊ, आणि हे आपले डोनट्स रेडी आहेत. अशा पद्धतीने मी सगळे डोनट्स बनवून घेते. ओके नाही सई, आपण बनवून घेऊया फटाफट. हे फर्स्ट डोनट जे आहे मी ठेवून टाकते ग्रिल रॅकवर, कारण मी ग्रिलवाल्या रॅकवर बनवणार आहे डोनट्स. आणि कारण का OTG मध्ये बनवणार आहे, फ्राईड बनवायचं नाही आपल्याला. सईला तिच्या हाताने बनवायचंय, म्हणलं मग तू बनव. शेवटचे 2 ठेवलेत मी इथे ताटात. तिला म्हणलं मग हे तू बनव, मी तुझा व्हिडिओ करते.
हे एवढे डोनट्स बनवून रेडी झाले आहेत. ग्रिल रॅकवरच मी याला बेक करणार आहे असंच ठेवून. पण त्याआधी आपल्याला हे शेप देऊन झालेलं आहे आणि आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे 30 ते 40 मिनिटं. तोपर्यंत आपण पिझ्झा बनवून घेऊयात. हो की नाही सई? मग आता पिझ्झा करायला घेऊया. मस्त मस्त डोनट्स रेडी होत आहेत. सेकंड टाइम प्रूफिंगला ठेवलंय मी. तो 30-40 मिनिटं लागतील. बंद ओटीजी मध्ये ठेवलंय. तोपर्यंत आपण पिझ्झा बनायला घेऊया. व्हेजिटेबल्स कट करून घेते मी आणि मस्त पैकी बनवूया पिझ्झा. बंद आहे, हे बघा बंद आहे इथे. सेकंड प्रूफिंगला ठेवलं, झाकून ठेवायला पाहिजे पण आता कपडा नाही भेटत स्वच्छ, तर मी हे असं ओटीजी मध्ये ठेवलंय. इथं मी शिमला मिर्च आणि कांदा जे आहे कट करून घेतलेला आहे. चला तर मग पिझ्झाचं डो काढूयात. त्याच्यासाठीचं पीठ बघू किती फुललं आहे. वा वा, किती वरपर्यंत आले ना सई. आता याला आपण याचा हवा काढूया. हो, किती मस्त बबल्स आले त्याला. एक नंबर, खूप सुंदर प्रूफ झाले मस्त. असं तर याला आपण ओलसर आहे तर मी थोडंसं कोरडं पीठ नक्कीच घेईल याच्यामध्ये. आणखीन त्याला थोडंसं व्यवस्थित बाइंडिंग करून घ्यायला. पिझ्झा डो रेडी आहे, त्याला कट करून घेऊ आपण. थोडं ओलसर झालं, काय हरकत नाही. तसं राऊंड राऊंड करून ठेवते मी चारी पण. चलो चला, आपण फर्स्ट बेस आधी मी रेडी करून घेते. याला असं दाबून दाबून बेलने पण करू शकतो, पण याला आता हे असं करतं आहे. ठीक आहे, हाताने राऊंड करून घेऊया. बेलने करायला गेलं थोडंसं ओला असताना हे पीठ हे होणार नाही व्यवस्थित. छोटे छोटे साईजचे आहेत हे आपले पिझ्झा. मी एक फोर्कने हे असं करून घेतलं आहे मस्त. फर्स्ट पिझ्झा बनत आहे सईसाठी. तर तिला हे व्हेजिटेबल्स आवडत नाहीत, तर तिला फक्त चीज पिझ्झा हवा आहे. तर मी आधी सॉस घेऊन येते आणि हे तिलाच डेकोरेट करायला सांगते. मी हे पाऊचमधनं टाकते. सॉस तर खाशील ना तू? चल, याला स्प्रेड कर. हे जमेल का तुला? कर. अजून टाकू का? कारण तिला तिखट आवडत नाही ना. छोटी तिखट आवडतं. दे, मी बाकीचं व्यवस्थित करून घेऊ. हे आहे पिझ्झा सॉस. व्हेजिटेबल्स नको आहेत तर आपण याच्यावर पिझ्झा सॉस टाकू आणि चीज टाकून घेऊ. आणि पनीर पण नाही टाकायचं का तुझ्या पिझ्झामध्ये? सईला व्हेजिटेबल्स नको आहेत तर मी पनीर टाकत आहे याच्यामध्ये. इथे आपण टाकतोय, काय टाकतोय सई? चीज. हे मी 2 कप पिठाचं बनवलं आहे ना, त्यामुळे हे दिसलं आहे. छोटे छोटे झाले आहेत आपले पिझ्झा स्लाय हे जे आहेत बेस. पिझ्झा चीज पिझ्झा पनीर चीज पिझ्झा रेडी आहे. याला मी बेक करून घेते. ठीक आहे, 200 डिग्रीला 15-20 मिनिटासाठी. चला तर मी याला ओटीजीमध्ये ठेवते. चल तर सई, फर्स्ट तुझा पिझ्झा मी याच्यामध्ये ठेवते. अरे चुकीचं करते मी यार, ओटीजीला प्रीहीट केलंच नाही. चला तर आधी प्रीहीट करून. सेकंड पिझ्झा मी कबीरसाठी बनवला आहे, तर याला साईडला ठेवते. बाकीचे अजून 2 पिझ्झा करायचं राहिलं ते बनवून घेते फटाफट. वाव, हे आहे सईचं पिझ्झा. किती सुंदर दिसतोय. पनीर पिझ्झा. दिस इज पनीर पिझ्झा. वाव, हां वा, खूप सुंदर. सईसाठी बनवला आहे पनीर पिझ्झा. सईचं पिझ्झा असं बरोबर बेक झालं. थोडंसं वर ब्राउनिश झालं आहे रंग, पण ठीक आहे कारण मी दोन्ही रॉड ऑन ठेवले होते ना. तर मी सॅचे आहेत माझ्याकडे. तुझा सॉस खाशील ना तू? मी न विचारता टाकते. आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. बरं, अजून सॉस टाकायचं का? बस 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 ना. चिली फ्लेक्स टाकायचं नाही, ऑरिगॅनो काही नाही टाकायचं. असंच खाणार आहेस तू? चला तर मग हे झाले रेडी सईचं पिझ्झा. पिझ्झा तुला आवडला ना? चल, जास्त व्हिडिओ नाही घेत मी तुझा. हे आहे कबीरचं पिझ्झा. तर मस्त बेक झालं, त्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून देते. चांगलं झालं आहे ना? नंबरचा पिझ्झा. याच्यानंतर आणखीन एक पिझ्झा आहे. मग आपल्याला डोनट्स बनवायला ठेवायचे ओटीजीमध्ये. चला याला आता खाऊन घेऊ. या बरं, एक पीस लो ना. ये मस्त लीन पिज़्ज़ा लग रहा है. लीन पिज़्ज़ा मतलब बहुत लीन होता है. पिज़्ज़ा की जो थिकनेस होती है बहुत लीन होती है और खाने में नीचे का दिखाओ, नीचे से दिखा. हो, बहुत अच्छा बना है. ब्राउन पिज़्ज़ा है. इथं मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेले आहेत. तर चला मस्त मस्त जे आपले डोनट्स रेडी झाले आहेत. बेक केलेले डोनट्स आहेत आणि छान फुललेत पण, आणि कट करून पण पाहिले. मी दाखवते. कुठे पिलू? हे पिलूला खायचं होतं, त्याला वाटलं बिस्किट आहे. मस्त झालं ना. थांब थांब, आपण एक करू ह्याच्यात.
चलो याला असं मस्तपैकी हाताला लागतंय, खाली पाडू नको सारं. वाव, थोडं कडेने पण याला साईडने पण करूयात. मस्त मस्त सगळे अशा प्रकारे करून घेते आणि मग फायनल दाखवते. वा नाईस. आता हे इथं ठेवूयात. वा एक नंबर. त्याला तुम्ही सगळे अशाच पद्धतीने करून घेते. या ठिकाणी डोनट्स रेडी आहे, त्याच्यावर आपण मस्त स्प्रिंकल्स करूयात. ड्राय झाले, मे बी हे प्लेनच असं होतं आता. वा डोनट्स